नमस्कार, मी मधुरा। गुड बाय 2014 ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपले स्वागत। गेल्या वर्षभरात जगभरात घडलेल्या प्रमुख घडामोडींचा आढावा ह्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत। अमेरिका आणि रशियात जुंपलेलं शीतयुद्ध आणि इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या कारवायांनी हे वर्ष सर्वांच्याच लक्षात राहिलं। यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलं ते दोन प्रमुख बातम्यांसाठी। यातली पहिली बातमी अमेरिका आणि रशियामध्ये नव्यानं सुरू झालेलं शीतयुद्ध आणि त्यामुळे जगाची नव्यानं होऊ घातलेली विभागणी, आणि दुसरं अर्थातच इसिस या कडव्या अतिरेकी संघटनेनं जागतिक शांततेला दिलेलं आव्हान। कार्यकाळ संपत आलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि हुकुमशाही वृत्तीचे रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांच्यात सध्या कोल्ड वॉर सुरू आहे। या शीतयुद्धाची आठवण करून देणाऱ्या अनेक घटना या वर्षात घडल्या। युक्रेनमधल्या रशियावादी बंडखोरांनी त्या देशात थैमान घातलाय। अमेरिकेची कोंडी करण्यासाठी पुतीन या बंडखोरांना रसद पुरवत असल्यामुळे हा भाग भलताच अस्थिर झालाय। युरोपला तेल पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्स प्रामुख्याने युक्रेनमधून जातात। युरोपची तेलकोंडी करण्यासाठी रशियाची या बंडखोरांना फूस आहे। युक्रेनमधल्या प्रमुख शहरांमध्ये बंडखोर आणि पोलीस लष्कर यांच्यात झुंज सुरू असते। या कुरघोडीमध्ये रशियाला मोठं यश मिळालं ते युक्रेनपासून क्रिमियाचा लचका तोडल्यावर। पश्चिम युक्रेनमधल्या क्रिमियामधल्या बंडखोरांनी मे महिन्यात आपण स्वतंत्र झाल्याचं जाहीर केलं। त्यानंतर लगोलग आपण रशियाशी संलग्न झाल्याचंही क्रिमियानं स्पष्ट केलं। याच संघर्षात 17 जुलैला मलेशिया एअरलाइन्सचं MH17 हे विमान युक्रेनमध्ये पाडण्यात आलं। युक्रेन रशिया सीमेवर बंडखोरांच्या हद्दीत हे विमान कोसळलं आणि त्यातल्या सर्व 298 प्रवासी। रशियानं मात्र युक्रेन सरकारकडे बोट दाखवलं। या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे। ऑगस्टपर्यंत त्याचा प्राथमिक अहवाल अपेक्षित आहे। इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या संघटनेनं 2014 हे वर्ष प्रचंड गाजवलं। नावाप्रमाणे इराक आणि सिरिया या दोन देशांमध्ये अबू बक्र अल बगदादी याच्या या अतिरेकी संघटनेनं प्रचंड उच्छाद मांडला। परदेशी नागरिकांचं अपहरण, कॅमेऱ्यासमोर हत्याकांड, महिलांवर अत्याचार, शरीयत कायद्याच्या अंमलबजावणीचा दुराग्रह अशा अनेक कारणांनी बगदादी आणि त्याची इसिस चर्चेत राहिली। अल कायदा आणि तालिबान फिका पडावा असं या इसिसचं रूप आहे। इराक आणि सिरियामधला काही भाग या कडव्या अतिरेकी संघटनेच्या ताब्यात आहे। संयुक्त राष्ट्रांसाठी आणि एकूणच जगासाठी ही संघटना डोकेदुखी ठरू पाहतीये। इसिसचे धागेदोरे या वर्षात भारतापर्यंत येऊन पोहोचलेत ही आणखी एक काळजीचीच बाब। कल्याणमधले 5 तरुण इसिसमध्ये सामील होण्यासाठी चक्क इराकला पोहोचले आणि राज्यातल्या तपास यंत्रणांचं धाबदण आणलं। इंटरनेट सारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून ही इसिसची भरती होत असल्याचंही प्रकर्षानं समोर आलं। त्यातला मोहम्मद आरिफ हा तरुण भारतात परत आला। त्याची चौकशी सुरू आहे। त्यातून इसिस बाबत आणखी महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे। अगदी अलीकडे डिसेंबर महिन्यात इसिसचं आणखी एक इंडिया कनेक्शन समोर आलंय। इसिसचं सर्वाधिक लोकप्रिय ट्विटर अकाउंट बंगळुरूमधून चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकरणातही या अकाउंटचा हँडलर मेहदी मसरूर याला अटक करण्यात आली आहे। एकूणच 2014 या वर्षातल्या इसिसच्या सुरस आणि चमत्कारिक कथा पुढल्या वर्षातही टू बी कंटिन्यू राहणार असंच दिसतंय। 8 जुलै 2014 इस्रायलच्या अत्याधुनिक विमानांनी गाझा पट्टीमध्ये बॉम्ब वर्षाव सुरू केला आणि 7 आठवडे चाललेल्या युद्धाला तोंड फुटलं। गाझामधल्या भुयारांमध्ये दडवलेल्या प्रक्षेपकांमधून इस्रायलमध्ये सातत्यानं होणारा रॉकेटचा मारा थांबवणं हे ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एजचं उद्दिष्ट होतं। त्यासाठी इस्रायलनं ही आघाडी उघडली। 17 जुलै रोजी इस्रायलच्या लष्करानं जमिनीवरून गाझामध्ये हल्लाबोल केला। प्रत्युत्तरादाखल हमासचा हल्ला अगदीच तोकडा होता। हे युद्ध होऊ नये यासाठी आणि नंतर थांबावं यासाठी इजिप्त अमेरिकेनं पुरेपूर प्रयत्न केले। अखेर 26 जुलै रोजी सशर्त शस्त्रसंधी झाली आणि या युद्धाला विराम मिळाला। मात्र तोपर्यंत तब्बल 2200 लोकांचा बळी या युद्धानं घेतला होता। यातले बहुतांश गाझाचेच नागरिक मारले गेले। असं असलं तरी दोन्ही देशांदरम्यान अद्याप लहान मोठे खटके उडत असतात। 16 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला हमासनं पुन्हा इस्रायलवर रॉकेट डागली। यात नेहमीप्रमाणे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून येतील ही भीती वाढली। अद्याप ही भीती पूर्णतः मावळलेली नाही। नव्या वर्षात या शक्यतेचं मळब मध्य पूर्वेमध्ये कायम राहणार आहे। वर्ष संपत आलेलं असताना पाकिस्तानातल्या एका घटनेनं सगळं जग हादरलं। 16 डिसेंबरला पेशावरमधल्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये तहरीके तालिबान पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी अक्षरशः नंगानाच घातला। 7 अतिरेकी सकाळी 10च्या सुमारास शाळेमध्ये घुसले। त्यावेळी शाळेमध्ये सुमारे 1000 विद्यार्थी उपस्थित होते। त्यांनी मुलांना ओलीस ठेवून सामुदायिक हत्याकांड केलं। धर्माच्या नावाखाली विद्येच्या मंदिरामध्ये रक्ताचे पाट वाहिले। प्रत्येक वर्गात जाऊन या अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला, स्फोट केले। हा पाकिस्तानमधला सर्वात रक्तरंजित अतिरेकी हल्ला ठरला।
यात 132 विद्यार्थ्यांसह 145 जणांचा बळी गेला. सगळ्या जगात या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी लष्करानं स्वात खोऱ्यामधील आपली कारवाई अधिक तीव्र केली. शेकडो अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या हल्ल्याचा मास्टरमाइंड सद्दाम याला लष्करानं ठार केलं. एका अर्थी पाकिस्तानी लष्कराचा बदला पूर्ण झाला असला तरी तालिबानला पूर्ण नेस्तनाबूत केल्याखेरीज गत्यंतर नाही. अर्थात शाळेचे विद्यार्थी टार्गेट झालेली ही या वर्षातली एकमेव घटना नाही. 10 नोव्हेंबरला नायजेरियामधल्या एका शहरात शाळेबाहेर आत्मघातकी हल्ला झाला. विद्यार्थ्याच्या वेशात आलेल्या हल्लेखोरानं स्फोट घडवला. यात 50 जण ठार झाले. मारले गेलेले आणि जखमी झालेल्यांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. या हल्ल्याच्या संशयाची सुई बोको हराम या अतिरेकी संघटनेवर आहे. बोको हरामनं यापूर्वीही नायजेरियामधल्या शाळांना टार्गेट केलंय हे विशेष. हाँगकाँगमध्ये सुरू झालेली लोकशाहीवादी चळवळ ही देखील 2014 सालचं एक वैशिष्ट्य ठरलंय. हाँगकाँगच्या निवडणूक कायद्यात चिनी ड्रॅगननं बदल घडवण्याचा केलेला प्रयत्न हे याला निमित्त ठरलंय. हाँगकाँगमधल्या कायद्यानुसार 1% मतदारांचं समर्थन असेल तरच तिथे निवडणूक लढता येते. मात्र चीनला हा कायदा बदलायचा आहे. त्याविरोधात लाखो नागरिक सप्टेंबरमध्ये रस्त्यावर उतरले. 26 सप्टेंबरला सुरू झालेली ही शांततामय निदर्शनं अगदी डिसेंबरच्या मध्यापर्यंत सुरू होती. अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. हाँगकाँगमध्ये अशी सूट दिली तर देशभरात अशीच मागणी सुरू होईल आणि आपली पोलादी पकड सैल होईल अशी भीती बीजिंगच्या कम्युनिस्ट सरकारला वाटतेय. परिणामी हे आंदोलन चिरडण्याकडे चीनचा कल असला तरी हाँगकाँगमध्ये असलेली अन्य वंशीय नागरिकांची संख्या आणि या शहराचं अर्थकारण यामुळे चीनला पोलादी पंजा मारणं तितकं सोपं नाही हेच या आंदोलनानं दाखवून दिलं. एकीकडे लोकशाहीसाठी हाँगकाँगमध्ये झगडा सुरू असतानाच ब्रिटनमध्ये काहीशी वेगळी घटना यंदाच्या वर्षात घडली. इंग्लंडच्या राणीच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा भाग बनून राहायचं की स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात यायचं यासाठी स्कॉटलंडमध्ये सर्वमत घेण्यात आलं. अत्यंत अटीतटीनं खेळल्या गेलेल्या या लोकशाहीच्या खेळात स्कॉटिश नागरिकांनी युकेच्या बाजूने कौल दिला. बकिंगहॅम पॅलेसचं नेतृत्व मान्य करत स्कॉटलंडच्या नागरिकांनी स्वतंत्र होण्यास नकार दिला. प्रचंड परंपरावादी असलेल्या ब्रिटिश नागरिकांनी ही परंपरा टिकवण्यासाठीच कौल दिला. 2013 संपत आला असताना आफ्रिकेमध्ये एका विषाणूनं आपलं अस्तित्व दाखवून दिलं आणि पुढील वर्ष जगभर त्याची चर्चा राहिली. होय, आम्ही इबोलाबद्दलच बोलतोय. आफ्रिका खंडातल्या लायबेरिया, सियारा लिओन, गिनिया, नायजेरिया, माली यासह सुमारे अर्धा डझन देशांना या इबोलानं धडकी भरवली आहे. आतापर्यंत या रोगानं तब्बल 7,600 जणांचा बळी घेतलाय. जवळजवळ 20,000 लोकांना याची लागण झाली आहे. कुणालाही इलाज नाही, लस नाही. इबोला म्हणजे मृत्यूच. त्यात हा व्हायरस प्रचंड संसर्गजन्य, इतका की या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्सही यापासून वाचू शकलेले नाहीत. त्यामुळे जगभरातल्या आरोग्य यंत्रणा या व्हायरसवर करडी नजर ठेवून आहेत. अजून तरी या व्हायरसचं उत्तर सापडलेलं नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ भारतीयांची मनं जिंकली असं नाही, तर अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत त्यांचा झंझावात पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीला सुरुवात झाली ती त्यांच्या शपथविधीपासूनच. या सोहळ्याला सार्क देशांच्या प्रमुखांना त्यांनी आमंत्रण दिलं आणि त्याला मान देत पाकिस्तानी पंतप्रधानांपासून झाडून सारे शेजारी नेते हजर झाले. त्यानंतर पंतप्रधान या नात्यानं मोदींनी पहिला परदेश दौरा केला, तो देखील शेजारच्या भूतानचाच. जुलैमध्ये ब्रिक्स देशाच्या परिषदेसाठी मोदी ब्राझीलमध्ये गेले. येऊ घातलेल्या ब्रिक्स बँकेचं अध्यक्षपद पहिल्या 6 वर्षांसाठी भारताकडे खेचून आणण्यात त्यांना यश आलंय. ऑगस्टमध्ये मोदींनी नेपाळ आणि जपानचा दौरा केला. जपान दौऱ्यात वाराणसीच्या विकासासाठी क्योटो सोबत करार करून त्यांनी स्मार्ट सिटीच्या आपल्या स्वप्नांची मुहूर्तमेढ रोवली आणि जपान सोबत अनेक करार केले. या सगळ्यात गाजलेले 2 दौरे म्हणजे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. या 2 देशांमधल्या भारतीय नागरिकांना प्रथमच आपल्या मूळ देशातल्या पंतप्रधानांचं भाषण थेट ऐकण्याची संधी मिळाली. अमेरिकेच्या 5 दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अनेकांच्या भेटी घेतल्या. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भाषण केलं. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा पाहुणचारही स्वीकारला. मात्र या दौऱ्यात सर्वाधिक चर्चा राहिली ती मॅडिसन स्क्वेअर गार्डनवरच्या त्यांच्या या भाषणाचीच. आपकी क्या शिकायत होती होगी? यही है, साहब एयरपोर्ट पर उतरे थे, ऐसा हुआ. वीजा लेने गए थे, पता नहीं
हजारों मील दूर रहता हूं आपसे, लेकिन आपके दर्द को भी भली भांति जानता हूं। आपकी पीड़ा को मैं भली भांति जानता हूं। और इसलिए भाइयों बहनों, हमारी ये कोशिश है कि हम विकास को एक जन आंदोलन बनाएं। आजादी के जंग में पूरे हिंदुस्तान को, हर नागरिक को अपने काम के माध्यम से ही ये मैं नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाला दिलेल्या भेटीत मोदी G20 परिषदेत सहभागी झाले. त्यानंतर सिडनीच्या अल्फोन्स अरेनामध्ये त्यांनी भारतीय वंशांच्या नागरिकांना संबोधित केलं. पहले हमारे यहां से जो लोग आते थे तो आप लोगों को पता होगा, पुलिस थाने जाना पड़ता था कि मैं वही हूं, और वो पुलिस वाला तय करता था, हाँ अच्छा अच्छा वही आप है. क्या क्या मैं हैरान हूं जी. हमने तय कर दिया है, किसी को जाना नहीं पड़ेगा, छुट्टी, और इसको लागू कर दिया है. कहने का तात्पर्य यह कि ऐसी चीजें बना करके रखी है. अब उसमें से मुझे मुक्ति दिलाने का मैंने अभियान चलाया है भाइयों. येत्या वर्षात मोदी अमेरिका, जर्मनी, रशिया अशा महत्त्वाच्या देशांना भेटी देणार आहेत. एकीकडे मोदी आपलं इंटरनॅशनल नेटवर्किंग वाढवत असताना सोशल नेटवर्किंग क्षेत्रातही दोन महत्त्वाच्या घटना 2014 या वर्षात घडल्या. याच वर्षी फेसबुकनं व्हॉट्सअपला आपल्या पंखाखाली घेतलं, तर क्रिकेटमधील फिल ह्युजेसचं निधन चटका लावून घेतलं. आपल्या सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीचे दोन विषय म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअप. 2014 मध्ये मार्क झुकेरबर्गच्या बलाढ्य फेसबुकनं $19 अब्ज मोजून व्हॉट्सअप ही मेसेजिंग सर्व्हिस आपल्या पंखाखाली घेतली. हे फेसबुकचं आजवरचं सर्वात मोठं ॲक्विजिशन ठरलंय. एकीकडे फेसबुकनं ही मजल मारली असताना सॉफ्टवेअर जायंट गुगलची ऑर्कुट ही प्रख्यात सोशल नेटवर्किंग साईट सप्टेंबरमध्ये बंद करण्यात आली. योगायोग म्हणजे याच फेसबुकनं ऑर्कुटचा घास घेतला होता. अखेर गुगलला ही साईट बंद करावी लागली. फेसबुकच्या स्पर्धेत गुगलनं आणलेलं गुगल प्लस देखील फारशी चमक दाखवू शकलेलं नाही. अद्याप तरी फेसबुकची सोशल नेटवर्किंग मधली दादागिरी कायम आहे. 2014 या वर्षाचा आढावा घेताना अर्थातच आपल्याला कायमचं सोडून गेलेल्या लाडक्या पर्सनॅलिटीची आठवण येणं साहजिक आहे. यातला एक आहे अर्थातच फिल ह्युजेस. बॅटिंग करत असताना डोक्यावर बॉल आदळला आणि यात ह्युजेसचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियाबरोबरच सगळं क्रिकेट विश्व या घटनेनं हादरलं. मिसेस डाऊटफायर अर्थात रॉबिन विल्यम्सचाही मृत्यू असाच चटका लावून गेला. 11 ऑगस्ट 2014 रोजी रॉबिननं जगाचा निरोप घेतला. जाता जाता आणखी काही लढवय्यांचं स्मरण करायला हवं. इस्रायलचे माजी पंतप्रधान अरियल शेरॉन, लष्करात साधा सैनिक ते पंतप्रधान हा त्यांचा प्रवास थक्क करणारा. 11 जानेवारी रोजी शेरॉन यांनी चिरविश्रांती घेतली आणि अरब जगतातलं एक वादळ कायमचं शमलं. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.